नवरात्र उत्सवात प्रत्येकाला वैष्णवी देवीचं दर्शन घ्यायचं असते आणि ते साक्षात दर्शन या मंडळांनी घडून दिलेलं आहे। चला बघूया। कुठल्याही कार्याची जर सुरुवात करायची असली तर श्री गणेशाच्या आरतीने त्या कार्याची सुरुवात होते। म्हणजे प्रथम वंदन श्री गणेशाला केले जाते आणि या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील या गुफेची सुरुवात श्री गणरायाला वंदन करून म्हणजे श्री गणेशाय नमः आणि साक्षात श्री गणेशांच्या मूर्तीचं दर्शन देऊन या गुफेची सुरुवात केलेली आहे। भारतात काही अनेक यात्रा आहे ज्या मोठ्या प्रमाणात कठीण असतात आणि त्या करणं फार अवघड असते। तशाच मधली एक यात्रा असते बाबा बर्फाणीची। कठीण असा प्रवास त्या ठिकाणी आपल्याला करावा लागतो आणि त्यानंतर बाबा बर्फाणींच्या गुफेतील त्या साक्षात बाबा बर्फाणीचं आपल्याला दर्शन होतं आणि ते दर्शन अगदी सोप्या पद्धतीने या गुफेत नवजीवन दुर्गा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याला घडून दिलेलं आहे। आपण बघू शकतो साक्षात बाबा बर्फाणी गुफेचं दर्शन आणि बाबा बर्फाणीच्या त्या पिंडचं दर्शन या ठिकाणी नवजीवन दुर्गा मंडळांनी वरुडकरांना आणि ग्रामीण भागातील नागरिकांना घडून दिलेलं आहे। नवरात्र उत्सवात प्रत्येक नागरिकाला प्रत्येक भक्ताला मां वैष्णवी देवीचं दर्शन घ्यायचं असतं, मात्र ते शक्य होत नाही। कुणाच्या अनेक अडचणी असतात, गर्दी सुद्धा मोठी असते, मात्र साक्षात मां वैष्णवी देवीचं दर्शन या ठिकाणी या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अगदी सोप्या पद्धतीने आणि साक्षात श्री वैष्णवी देवी मातेचं मंदिर या ठिकाणी साकारलेलं आहे आणि या ठिकाणी श्री मां वैष्णवी देवीचं जे भवन आहे ते साकारलेलं आहे आणि साक्षात मां वैष्णवी देवीचं दर्शन नवजीवन दुर्गा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याला आपल्या गावातच सोप्या पद्धतीने घडवून दिलेलं आहे आणि ते सुद्धा या पावन पर्वात म्हणजे नवरात्र उत्सवात। बाबा बर्फाणींचं दर्शन आपण घेतलं, मां वैष्णवी देवीचं दर्शन घेतलं आणि गुफा बघितल्यानंतर आपण पोहोचतो अखेरच्या क्षणी या मंडळाच्या मुख्य मूर्तीकडे। म्हणजेच ही जी मूर्ती या ठिकाणी आहे ही डमरूवरती आहे आणि अनोख्या प्रकारचा देखावा या ठिकाणी साक्षात कैलाश पर्वत सारखं या ठिकाणी साकारलेला आहे। आपल्यासोबत मंडळाचे काही पदाधिकारी आहे। बरं, हे सर्व साकाराची संकल्पना कुठून सुचली? मागील काही दिवसा अगोदर आमच्या मंडळातील काही सदस्य मां वैष्णोदेवीला गेलते। तिथे त्यांनी असं अलौकिक दर्शन मां वैष्णोदेवीचं घेतलं। त्या कारणास्तव आम्ही ही संकल्पना तिथून आणली। म्हटलं आपलं तिथे जाणं नाही होत, पण आपण ह्यांना असे दर्शन आपल्या मंडळात घडून आणू, यासाठी आम्ही ह्यांना इथे साक्षात मां वैष्णोदेवीचे दर्शन आपल्या वरुडवासियांसाठी घडून आणले आहे। बरं, आणखी कशा कशाचं दर्शन या गुफेमध्ये? तसेच इथे बाबा बर्फाणी, त्यानंतर रामझुला, आपल्या साक्षात आठवडी बाजाराची आई, त्यांचे दर्शन पण इथे घडून आणले आहे। बरं, किती दिवस लागले हे सर्व साकार आहे? जवळपास याला आहे ना, कारण ते जवळपास आहे ना 1.5 ते 2 हप्ते लागले आहेत। कसे काम करायचे? रात्री दिवसाना आपलं काम करायचं, रात्री किती वेळ? इथे सर्व आहे ना, कारण ते मोलमजुरी करणारा वर्ग आहे, तर पहिले ते आपले काम करून घ्यायचं, त्यानंतर आपला वेळेतला वेळ काढून आहे ना ते इथे येऊन आहे ना रात्रंदिवस राबून आहे ना हे सर्व आहे ना त्यांनी आहे ना कारण ते 2 हप्त्यामध्ये सर्व तयार केले। बरं, इतकी सुंदर गुफा आहे, काय आवाहन कराल वरुडकरांना? मी वरुडकरांना हेच आवाहन करणार आहे की सर्व वरुडकरांनी दर्शन करण्याकरता मां वैष्णवी देवीचे आमच्या गुफेपर्यंत येण्याची कृपा करावी आणि सर्व वरुडवासियांना सर्व सुंदर गुफा केली आणि रामझुलामध्ये येण्याकरिता खूप आनंद मिळेल। आणि त्याच्यानंतर आम्ही एक आमच्याकडे झरणा केलेला आहे, तो झरणा पण बघण्याकरता सर्वांनी यावे ही विनंती। बरं, पुढच्या वर्षी काय असणार? पुढच्या वर्षीचं आम्ही सस्पेन्स ठेवलेलं आहे, ते सांगणार आहे, पण याच्यापेक्षा वेगळं ठेवणार आहे आम्ही भरपूर काही।